सदस्य होता, तुम्हाला असं कधीच जाणवलं नाही की काही खेड्यापाड्यातला मराठा समाज मागासलेला आहे त्यांच्या- दादा हे बघा, या आपल्या संविधानामध्ये 2 भाग आहेत. आरक्षण पॉलिसी ही जे सोशली डिप्रेस्ड आहे त्यांच्या बाबतीत एका समूहानं दुसऱ्या समूहावर अन्याय केला त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी काम करते. पण मग इतर लोकांसाठी योजना धोरणं नाहीत का? आहेत. पब्लिक वेलफेअर आहे, सोशल असिस्टन्स आहे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ना. गावातल्या प्रायमरी, माध्यमिक, उच्च माध्यमिक ह्या सगळ्या शिक्षणाच्या योजना आहेत, पाण्याच्या योजना आहेत, शेतकऱ्यांच्या योजना आहेत, रस्त्यांच्या योजना आहेत. 99.99% बजेट त्यावर खर्च होत आहे ना महाराष्ट्राचं. अरे ओबीसीसाठी 0.6% बजेट आहे की जे सोशली हँडिकॅप्ड आहेत. संविधानानं हे स्पेशली अडॉप्ट केलंय. अजिंक्यांच्या प्रश्नाचं उत्तर काय अजिंक्यचा प्रश्न आहे? निधी जर त्यासाठी वेगळा ठेवला असेल तर हाकेंना किंवा ओबीसी समाजाला काय प्रॉब्लेम? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 12-13 करोड. महाराष्ट्र, अरे ऐका ना, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या किती? महाराष्ट्रामध्ये जाती किती? मराठा समाज एकच मागासला असा दावा आहे तुमचा? अजिंक्यचा दावा आहे एकच मराठा समाजाला दिलं पाहिजे. त्यांनी प्रश्न काय विचारलाय? काय विचारलंय? मराठा समाजाला तुम्ही इतर लोकांना द्या ना, देताय ऑलरेडी. मराठा समाजाच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला असेल त्या निर्णयासाठी जर राज्य सरकारनं वेगळा निधी तरतूद केला मला सांगा एका मराठा कम्युनिटीला असं धोरण राबवण्याचं कुठल्या समितीनं शिफारस केली? कुठला सर्वे पुढे आलाय म्हणून त्यांच्यासाठी हे धोरण राबवावं लागलंय? बाकीची लोक कुठे आहेत? नाहीत बाकीची लोक. त्यांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण नाही, फक्त मराठा समाजाचंच आहे. तुम्हीच मला उत्तर द्या या प्रश्नाचं. साहेब, पहिल्या सुरू जेव्हा तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस जरांगेचं पण आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस तुम्ही जाहीरपणे नाव घेत होता बावनकुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे जे ओबीसी नेते आहेत, छगन भुजबळ तुमच्या स्टेजवर होते. आता तुम्ही आव्हान करणार आहे का ओबीसी नाही? मी सगळ्या बघा, मी आव्हान नाव घेत नाही, तुम्ही नसतं म्हणता त्यांचं राजकारण करायचं. ते त्या ओबीसीच्या ह्याच्यावर निवडून येतात, ते ओबीसी नेते म्हणून देशभर फिरतात, त्यांचं नाव का घेत नाही? येतो ना, लगेच घेऊ. या महाराष्ट्रामधले विरोधामधले असलेले पहिल्यांदा विरोधक की ज्यांनी खूप मोठा आवाज करायला हवा, आंदोलन उभं करायला हवं, सरकारला सळू की पळू करून सोडायला हवं, ते बोलताना दिसून येत नाहीत. आणि पुन्हा सत्तेमध्ये बसलेली माणसं ते राजकारण करतायत. त्यांच्या राजकारणाला आमच्या शुभेच्छा. पण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपत असताना, आज रोजी ओबीसीच्या अनेक निधीला कात्री लावली जात असताना, आजही ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिगृह नाही. जे ओबीसीचे नेते त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय की ओबीसीकडे ते दुर्लक्ष करतायत, तुम्ही आता या पत्रकार परिषदेत जाहीर करणार का हे सगळे नेते ओबीसींना तुम्ही आवाहन करा? हे बघा, ओबीसीची सब कमिटी मधले 6 ते 7 कॅबिनेट मंत्री त्यांनी, अरे माहिती आहेत ना तुम्हाला सगळ्यांना, सांग बरं. हे बघा घ्या, एक मिनिट. हे बघा, ओबीसी सब कमिटीचे अध्यक्ष माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माननीय ज्येष्ठ नेते ओबीसीवर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ साहेब, त्यानंतर गणेश नाईक साहेब, त्यानंतर गुलाबराव पाटील साहेब, त्यानंतर संजयजी राठोड साहेब, त्यानंतर पंकजा मुंडेताई, या सगळ्या माणसांनी ओबीसी बद्दल तुम्ही बोलणार आहात की नाही हे तुम्ही ओबीसीला सांगा. आणि जर तुम्ही बोलणार नसाल तर तुम्ही ओबीसी म्हणून घ्यायचं बंद करा. आणि ओबीसीची थोडीशी जरी चाड असेल तर ओबीसीला शासनानं काय दिलं? ओबीसीच्या अनेक योजनांकडे, अनेक महामंडळांकडे हे शासन दुर्लक्ष का करतं हे प्रश्न विचारा. नाहीतर जनता तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. भाजप नेहमी म्हणतो ओबीसी आमचा डीएनए आहे, पण आता त्याच भाजपने मराठ्यांना सगळ्या सवलती दिल्या. मग भाजपने डीएनए बद्दल असं तुम्हाला आरोप करायचा की फक्त मराठ्यांची संख्या जास्त आहे म्हणून सरकार त्यांच्या लागू? बघा, आता भाजप राहिलेली नाही. आता मुंडे महाजनांची भाजप जोपर्यंत होती त्यावेळी त्यांना माधव लागायचा, ओबीसी लागायचा, दिनदलित लागायचा. आता या भाजपनं सगळे कारखानदार, भांडवलदार, रिपीट अगेन निवडून येणारे संस्थानिक जवळ घेतलेले. आता भाजपला इथला काँग्रेस मुक्त भारत बनवायचा होता, त्यांनी आता काँग्रेस युक्त भाजप बनवलेली आहे. त्यामुळे कुठला डीएनए, कसला डीएनए असेल तर भाजपनं सांगावं. आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत ते तुम्ही जाहीर करणार का इथून पुढे ओबीसीने भाजपला मतदान करू नये? हे बघा, आज रोजी निवडणुका तर अजून 2-3 वर्षावर आहेत.
अजूनही आम्ही इथल्या सरकारला आम्ही अजूनही म्हणतोय की तुम्ही आमच्या योजना मान्य करणार का नाही, का तुम्ही ओबीसीला न्याय देणार का नाही. त्यांच्यावरती कधी टीका नाही वाटत. कुणाचे प्रतिनिधी होते प्रसाद लाड? नाही पण बाकी निर्णय घेत नाव घेऊनच बोललं पाहिजे का? नाव घेऊन बोललं पाहिजे. मी सरकारच्या विरोधात बोलतोय, मगापासून बोलतोय, कुठे मी सरकारच्या बाजूने एखादा शब्द बोललो? नाव घेऊन बोलू, कुणाचं नाव घेऊन सांगा, चला लगेच नाव घेतो. तुम्ही ज्या तळमळीने ओबीसीची बाजू मांडताय मात्र सरकार ते ऐकत नाही आणि जरांगे सरकारला आम्ही ऐकायला भाग पाडू. जरांगे एक रात्रीत हे बघा, अहो जरांगेच्या माग वाळू माफिया, भूमाफिया, आमदार, खासदार, कारखानदार, परत सरकारमध्ये बसलेले अलायन्स मधले पक्ष, इथलं राजकीय वातावरण असमतोल करण्यासाठी, डिस्टर्बन्स करण्यासाठी हे जरांगेचं हे सोशल उरले काय आरक्षणामध्ये? अरे ते गोरगरीब ओबीसी मधले कुठेतरी एखादा नगरसेवक, कुठेतरी महापौर होत होता, तो तुम्हाला हिसकावून पाहिजे यांचा इंटरेस्ट. मनोज जरांगेला रन करणाऱ्या किंवा त्याला फीडबॅक देणाऱ्या माणसांचं राजकारण, त्यांचा राजकीय पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी जरांगेला उठ म्हणलं उठ, बस म्हणलं बस, चावी दिली ते गुरगुर 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 फिरतय, चावी बंद झाली स्टॉप होतय. कोण आहे वो जरांगे? कुठला सोशल रिफॉर्मर आहे? कोण आहे? काय नॉलेज आहे त्याचं? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? जो ओबीसीचं आरक्षण मागतो त्याला मंडल आयोग माहितीये, त्याला विश्वनाथ प्रताप सिंग माहितीये, त्याला महाराष्ट्रामध्ये प्रतापराव ढाकणेंपासून ते दिबा पाटील शेकापचे स्वर्गीय त्यांच्यापर्यंत, किंवा जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले त्यांच्यापासून शिवाजीराव बापू शेंडगेंपर्यंत ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाची लढाई लढली, उभी केली, ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलनं केली, त्या माणसांचं नाव या खुळचट जरांगेनं कधी व्यासपीठावर घेतलं? बरं, ह्या लोकांचं राहू द्या, अरे फुले शाहू आंबेडकरांचं नाव कधी घेतलं का या माणसानं? आणि म्हणे मी मंडल आयोग चॅलेंज करतो, मंडल आयोग घालवतो, आणि 1994 ला एका जी आर अन्वये जाती घातल्या गेल्या. काही बोलतंय हे? आणि त्याला सरकार बळी पडतंय एका खुळचट माणसाला. साहेब तोच मुद्दा आहे की सरकारचे मंत्री त्याच्या पायाजवळ जाऊन बस का घालताय? तोच तर प्रश्न आहे. हे बघा, मला एक सांगा, ऐका ना, तोच प्रश्न आहे की मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसतात, अख्ख्या समाजाने त्यांना डोक्यावर घेतलंय. तुम्ही ओबीसीचा प्रश्न मांडता, मग ओबीसीच्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतील ना? घेतलं नाही. अरे घेतील, मी बोललो ना मागाशी. कारखानदार आणि आमदार खासदार जर त्याच्या मागे असतील, मंत्री त्याच्या मागे असतील, उपमुख्यमंत्री त्याच्या मागे असतील, तुमच्या मागं का नाही? तुम्ही अरे अरे विस्थापित आहेत ना ओबीसी. अरे किती सांगू, का आरक्षण द्यावं लागलं असतं मग? OBC नेत्यांना विश्वासात घेण्यात तुम्ही पडता असं वाटतं. कोणी? आम्ही आता बोलतोय घटनेचं, बोलतोय संविधानाचं, बोलतोय तत्वाचं, बोलतोय. त्याच्या कमी भेटल्या, भेटी घेतल्या, पाय धरलेत, आता अजून काय करू? मग का ओबीसीचं पडलं नाही त्यांना? राजकारण आहे, त्यांना राजकारण करायचं करू द्या ना. पण हे सरकार ओबीसीना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं. हे बघा, ओबीसी फक्त मतापुरता आहे. निवडणुका आल्या की मला सांगा, भाजपचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे? सांगू शकता नाव तुम्ही? सत्तेमध्ये भाजप आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. महाराष्ट्राचा ओबीसी सेलचा प्रमुख कोण आहे महाराष्ट्रामध्ये? कोण आहे? अरे जो ओबीसी वर ब्रश शब्द काढत नाही तोंडातनं, काय ओबीसीनी त्यांच्याकडून अपेक्षा करायच्या? म्हणूनच मग कोण आहे? तुम्ही अरे तुम्हालाही माहिती नाही. अरे डोकं कपाळ बनवून घेऊ का तुमच्या समोर? कोण आहे? अरे अमित गोर, अरे काय तुम्हाला, अरे पत्रकार बांधवांना माहित नाही ओबीसीचा प्रमुख? अमित गोरखेचा आणि अरे काय राजे हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या ओबीसी सेलच्या प्रमुखाचं नाव माझ्या पुण्यातल्या पत्रकारांना माहित नाही. लाज वाटते तुमची. प्रत्येक पक्षांच्या सेलची नावं ठेवायला आम्ही मोकळे नाही. अरे तुम्ही मोकळे नाही, तुम्हाला नॉलेज अपडेट पाहिजे. ओबीसीला मला एवढे तुम्ही प्रश्न विचारताय, त्या ओबीसी सेल प्रमुखाला प्रश्न विचारला का तुम्ही? योगेश टिळेकर नावाच्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारला का ओबीसी आज अडचणीत आहे? तुमची भूमिका काय? ओबीसी समाजाचे नेते आहेत ना, तुमचा अधिकार नाही का त्यांना विचारतो ना मी विचारतो. अरे पण तुम्हाला एवढी गोष्ट माहित नाही राव. अरे तुम्हाला, अरे एकाही माणसाला नाव सांगता आलं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारताय, तुम्ही मला ओबीसीचा, अरे एक मिनिट, आता बोलू का मी? हा बोला. आंदोलन करणारे असा शब्द दिलेला लक्ष्मण हाके का नेत्रात बसलेले? बसायला गेलो होतो कधी गेला होता? त्याच दिवशी रात्री 1 वाजता. माहिती घ्या तुम्ही. का बसला नाही? विषय असा आहे की तुम्हाला भाजपचा ओबीसी सेल प्रमुख माहिती नसेल. तुम्ही लक्ष्मण हाके एक साधा माणूस आहे, जो आंदोलन करतो रोज, त्याला तुम्ही शेकडो प्रश्न विचारा, मी त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. पण ज्याच्यावर दायित्वाची जबाबदारी आहे, ज्या भाजपवर, त्या राजसत्तेमधल्या ओबीसी सेलचा प्रमुख तुम्हाला माहित नाही, त्याची लायकी काय? जो ओबीसीच्या प्रश्नावर एक शब्द बोलायला तयार नाही. आता तुम्ही ओबीसी सेलचा प्रमुख बनवलाय महाराष्ट्राचा.
की जे कुणालाच माहिती नाही इथं. हे दुर्दैव आहे, ओबीसीचं दुर्दैव आहे. काय न्यायाची अपेक्षा करायची? मग अशी तुम्ही प्रश्न विचारला, ओबीसीला फक्त मतासाठी वापरून घेतंय सरकार. आता तुम्ही मराठा समाजाला देणार का? काय म्हणजे नक्की काय चाललंय? आंधळ गळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. हे फक्त निवडणुकीला घाबरलेत, मताला घाबरलेत, झुंडशाहीला घाबरलेत, कोणतरी मानगुटीवर बसतंय या गोष्टीला हे घाबरलेत. आता कुठं निवडणूक आहे? हो, मग आता कशासाठी निर्णय घेत आहेत? मग आता कुणाला घाबरतेत? मागचं काय? नाही घाबरतेत कुणाला? मग का निर्णय असे घेतले जात आहेत? परवा उपोषणाला बसली म्हणून हे केलंय का? प्रश्नच नाही. कडक पुन्हा किंवा तुम्ही आता मग आता इथून पुढे जरांगेने उपोषण करावं की नाही? जरांगेने उपोषण महिन्याला करावीत. महाराष्ट्रातलं आरक्षण सगळं संपवून टाकावं. गावच्या पोलीस पाटील सरपंच पदापासून आता लोकल बॉडी मधलं तर पूर्णतः आरक्षण गेलेलं आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं जो प्रसाद लाड नावाचा माणूस जरांगेंना या संदर्भात अवगत करायला आला होता, त्या प्रसाद लाडांकडं आणि चंद्रकांत गायकवाडांकडं लाखो नोकऱ्या आहेत की जिथं आरक्षण पाळलं जात नाही, जिथं पीएफ भरून घेतला जात नाही, जिथं ESIC काय ते भरून घेतलं जात नाही, जिथं कुठलीही कामगार कायदे राबवले जात नाहीत, जिथं महिलांना वगैरे काही स्पेशल तर मध्यंतरी पगार थकवली होती त्यांनी. देतच नाही ते. अरे नोकऱ्या आता सरकारकडे उरलेत कुठं? नोकऱ्या आता प्रसाद लाड, चंद्रकांत गायकवाड, अजून एक 10 लोक आहेत, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या जातात. कुठं राहिले नोकऱ्या? आणि कशाला आरक्षण मागताय तुम्ही? चाललंय ते हे नोकऱ्या अशा किती आउटसोर्स केलेत आणि किती लोकांकडे ते आता याचे गेलेले आहेत? लाखो नोकऱ्या. प्रसाद लाड यांच्या सांगण्यावरनं त्यांची स्वतःची जी कंपनी आहे काय क्रिस्टल नावाची, त्या कंपनीच्या माध्यमातून ते लाखो लोकांना, आणि गव्हर्नमेंट त्यांना 10 ते 12% टॅक्स देते, म्हणजे सर्व्हिस चार्ज देते, सर्व्हिस चार्ज. आणि मग ती कंपनी त्यांच्या कंपनीच्या मार्फत त्यांना 20,000 ते 1.5 लाखापर्यंतचा पगार करते. म्हणजे पॅरलल सरकार चालवतोय तुम्ही लाड आणि चंद्रकांत गायकवाडांच्या माध्यमातून. उद्या मी तुम्हाला 10 लोकांची लिस्ट देतो. आणि कुठल्या नोकऱ्या? कुठल्या दीनदलिताला, कुठल्या आदिवासीला, कुठल्या ओबीसीला तुम्ही धोरण देताय? काय धोरण आहे तुमचं? या सरकारी नोकऱ्या जिथं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं गेलं असतं, जिथं कामगार कायदे इम्प्लिमेंट झाले असते, जिथं महिलांच्या बाबतीमधल्या स्पेशल तरतुदी इम्प्लिमेंट झाल्या असत्या, हे खाजगी सगळे हे कमिशन एजंट हे लोक पाळतात असं म्हणायचंय. हाकेचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की झुंडेशाहीच्या विरोधात सरकार झुकलं, जरांगेंनी आंदोलन केलं म्हणून सरकार झुकलं. मग तुम्ही आता त्यांनी उन्हात आंदोलन केलं, मग तुम्ही सरकारला झुकवण्यासाठी आणि ओबीसीच्या मागणी मान्य करण्यासाठी तुम्ही आंदोलन करणार? नाही, आम्ही उन्हात नाही, आम्ही आता नाही, आम्ही ह्याच्या तापत्या तव्यावर बसून आंदोलन करतो. हा प्रश्न काय चाललंय? पोरखेड आहे का हा? कोणतरी एक माणूस ज्याला अरे हे गव्हर्नमेंट आहे. तुम्ही उत्तर फक्त ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी हाके ओबीसी समाजाला घेऊन आंदोलन करणार का? तव्यावर प्रश्नच नाही. आम्ही सभा घेतोय, आम्ही काय काय करतोय तुम्हाला माहितीये ना. अरे करणार ना, प्रश्न चालूच आहे ना. आपण तुमच्या आंदोलनात व्हेरिएशन नाही त्यामुळे कसलं व्हेरिएशन आणू? व्हेरिएशन आमच्या माग कधी उन्हात बसून काय केलं पाहिजे? तुम्ही जरा मला सल्लागार व्हा माझे. तुमच्या सल्ल्यानुसार मी आंदोलन डिझाईन करतो. मुळात आम्हाला कल्पना आहे, 450 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या 450 जातींचे राहणीमान वेगळं आहे, भौगोलिक प्रदेश वेगळे आहेत, देवदेवाक वेगळे आहेत, जीवन जगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्या सगळ्या लोकांना एकत्र जर आणता आलं असतं, राजकारण आम्हाला करता आलं असतं, आरक्षणाची गरज काय होती आम्हाला? प्रश्न असाच आहे की जेव्हा जरांगे आंदोलन करतात त्यावेळी आम्ही आंदोलन करायचं. त्यावर काउंटर करण्यासाठी तुम्ही पुढे येता, बोलतो आम्ही, मग बोलायचं नाही. हे त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करतात. त्यांच्या मागण्या संदर्भात हे बघा, लोकशाहीमध्ये कोणीही कशीही मागणी करू शकतो, पण ती मागणी करत असताना त्याचा परिणाम कुणावर होणार आहे याचा जर विचार तुम्ही करणार नसाल, परिणामाचं कोणच बोलणार नाही परिणामाबद्दल. मनोज जरांगेचा 2 सप्टेंबरचा GR निघाल्यानंतर महाराष्ट्रातलं लोकल बॉडी मधलं ओबीसीचं आरक्षण संपलं. हा परिणामाचा विचार सरकारनं केला. एकट्या तुम्ही आता पुण्यामध्ये मी प्रेस घेतोय, पुण्यामधल्या 42 ओबीसीच्या जागापैकी 31 जागा मराठा कुणबींनी घेतल्या. 42 ओबीसी पैकी फक्त मी कुठलं बोललोय? पुण्याचं बोललोय. मग महाराष्ट्रातलं काय झालं असेल? शेकड्यानं उदाहरण आहेत आमच्याकडं. राहिलंय ओबीसीचं आरक्षण. म्हणजे मनोज जरांगेची मागणी बरोबर आहे, त्यांनी उन्हात बसून आंदोलन केलं, सरकारने त्यांची मागणी मान्य केली पाहिजे. अरे पण त्या मागणीचा परिणाम जे सोशली हँडिकॅप्ड आहेत, शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना घटनेने काहीतरी स्पेशल तरतूद केल्या, पॉझिटिव्ह ह्या सगळ्या गोष्टी एक सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी वेगळी धोरणं दिलेले आहेत,
त्या धोरणावर जर अतिक्रमण जरांगेच्या मागणीचं होत असेल तर काय करायचं? बोलायचं नाही आम्ही. तुम्ही प्रसाद सगळ्या जात समूहामध्ये विभागल्या गेलेल्या, आता ओबीसीला मी एक तुम्हाला योजनेचं विशेष करून ओबीसी मधल्या भटक्यांसाठी आश्रमशाळा आहेत. का आश्रमशाळा आल्या? कारण त्यांचं शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण प्रचंड आहे. आजही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा ड्रॉपआउट कोणाचा असेल तर विजय एनटीचा आहे. म्हणून त्यांना आश्रमशाळांसारखं धोरण आणलं गेलंय महाराष्ट्रामध्ये. आता मग मराठा समाज हा निकष पूर्ण करतो? कसं काय दिलं गेलंय? ओबीसीच्या योजना मराठा समाजाला देण्यामागचं लॉजिक काय? कुठलं संविधानिक तत्व किंवा कुठल्या कमिटीनं कुठला अभ्यास केला आणि मराठा समाज यांच्यापेक्षा मागाचा आहे असं सांगितलंय? सांगू शकतील? कालचं जे धोरण घेणारी माणसं, धोरण जाहीर करणारे, निर्णय घेणारी माणसं याचं उत्तर देतील आम्हाला? बाकी सर, जर ओबीसीच्या निधीला कात्री लागणार नसेल आणि नवीन निधी उभा करून सरकार जर ओबीसीला ज्या योजना देते त्या मराठा समाजाला देत असेल, विद्यार्थ्यांचं त्यातून जर कल्याण होणार असेल तर तुम्हाला अडचण. हे बघा, दोन समान भावामध्ये समान वाटणी केली जाते. पण दोन भावामध्ये एक जर हँडिकॅप्ड असेल, फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर त्याला प्रमोट करण्या, अरे ऐका ना 2 मिनिटं. त्याचा प्रश्न काय? समजा 100 रुपये ओबीसीला आहे आणि तुमच्या योजना देताना 200 रुपये दिले जातील, 150 रुपये दिले जातील, जे वरचे पैसे मराठा समाज, मग तुमचा विरोध काय? अरे विषय काय? हे बघा, आहे ना लोक आहे मराठा समाजाला जे ओबीसीला ते मराठा समाजाला दिलं जाणार आहे, त्यांना जर वेगळा निधी वापरला, ओबीसीचा निधी आहे तोच ठेवला तर तुम्हाला अडचण काय? हे बघा, प्रश्न असा आहे, फक्त मराठा समाजाला का मग सांगू शकता तुम्ही? एकच मराठा समाज मागासलेला आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोडून. इतर काय करतील मग? काय धोरण आहे तुमच्याकडे? कुठला अभ्यास आहे? कुठला सोशो इकॉनॉमिकल सर्वे आहे तुमच्याकडे की म्हणून तुम्ही ओनली वन मराठा? कुठली अशी कोणती वेळ आली मराठा समाजावर की तो डिप्रेस झालाय, ज्याच्यावर सामाजिक अन्याय झालाय? का हो? मराठा समाजाचे आमदार जास्त म्हणून? मराठा समाजाच्या हातात गावच्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांचा दबाव त्यांचा, म्हणून मराठा समाजासाठी घोषणा करताय तुम्ही? देणार नसतील तर येऊ घातलेल्या कुठल्याही निवडणुका असत ओबीसी त्यांना बरोबर उत्तर देईल. आणि आम्ही जाहीर आवाहन करू की ज्यांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना ज्यावेळी ओबीसीला काही द्यायची वेळ आली होती किंवा द्यायची वेळ होती, त्यांनी जर दुर्लक्ष केलं असेल तर आम्ही त्यांना, ते काय आमचे पाहुणे रावलेत का? किमान विचाराने तर असायला हवेत ना. सर, एक तर तुम्ही विरोधात